त्याच्या पुढे जाऊ नको, तुला भीती आहे. ती विद्याविहारच्या पुढे तिचा काहीतरी नाटकाचा प्रोग्राम होता, पण बोलता बोलता ती गणपतीचं मंदिर आहे घाटकोपरला, तिथपर्यंत गेली आणि तिचा रिक्षाने ऍक्सिडेंट झाला. आणि जेव्हा ती आली, तिला आणलं रिक्षात टाकून, तिला पूर्ण क्रॅक गेलं होतं डोक्याला. म्हटली, आई तू सांगितलं मी ऐकलं नाही. म्हटलं मी नाही सांगत ग, हे सगळं स्वामी सांगतात. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामींवर. प्रत्येक वेळेस ते सावध करतात, तुम्हाला सांगते तुम्ही ऐकत नाही. स्वामी आपल्या पाठी आहेत, आज पण ते मला दर्शन देतात. आजही काय असेल होत असलं तर सांगतात. आणि नामस्मरण आणि रेकी यातनं मी सेवा अर्पण करायची. कोणाला अडचणी असली तर तिथे जाऊन मी रेकीने त्यांचं पूर्ण चार्ज करणं, त्यांना काही त्रास होत असेल तर ते त्यांना सांगायची. माझी भाची आहे, बहिणीची मुलगी आहे, तर तिने डिलिव्हरीच्या आधी सांगितलं होतं की मला डिलिव्हरी नॉर्मल नाही झालेली पहिली, तर मावशी मला खूप त्रास झाला होता ग त्यावेळेस. यावेळेस काय होईल म्हटलं, चल चेक करते तुला. आपण तिला मी रेकीतनंच चेक केलं, स्वामींची कृपा. तिला सांगितलं तुला ह्यावेळेस नॉर्मलच होणार आहे, पण तुला एक प्रॉब्लेम येणार आहे ऑपरेशनचा, तुला त्रास होणार आहे एक गोष्टीचा, पण नॉर्मल मुलगी होणार आहे. आणि तसंच तिला नॉर्मल मुलगी झाली, पण 3 दिवसांनी त्या छातीत गाठी झाल्या, त्याचं ऑपरेशन झालं तिचं. नंतर मी वास्तू जेव्हा करायला गेले तेव्हा मला नवीन नवीन अनुभव येत गेले. घाटकोपरला एकाच घर जेव्हा मी चेक करायला गेले तेव्हा ना त्यांची एक भिंत संपूर्ण चेक केल्यानंतर एक भिंत ना अतिशय दुःखी होती, अक्षरशः रडत होती ती भिंत. ओके. तर मग त्यांनी सांगितलं ही पूर्ण भिंत आम्ही पाडून टाकून त्या बाजूला बांधली. भिंत होती पूर्वी. ओके. तर मी म्हटलं वास्तू ही पंचतत्वानीच बनलेली, आपलं शरीर आहे तसं. त्यांना तुम्हाला कापलं हात तर तुम्हाला किती त्रास होईल, तसं त्या वास्तूलाही त्रास होतो. मला सांगितलं त्यांनी की आता काय करायचं. म्हटलं आता तुम्ही त्यांची हे नका